तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळेस आपण लहान लेकरांना अ, आ, इ 1, 2, 3, 1, 2, 3, 4 असं आपण शिकवतो. पण शिकवताना लेकरू काय करतंय, हे आपल्याला काही लक्षात येत नाही. लेकरू काय करतंय, लेखन हातात मध्ये धरतंय आणि गोल ओढतंय. पाठीवरती काय करतंय, गोल ओढतंय. येऊन जाऊन गोल करतंय, येऊन जाऊन गोल करतंय. मग आपण त्याला म्हणतो असं गोल नाही. मग आपण आपण त्याचा हात हातात धरतो आणि गोल तरी ती गोलच ओढते. आपण हातात धरतो आणि मग त्याला 1, 2, 3, 4 ABCD 2 काय जे असेल ते शिकवण्याचा प्रयत्न करतो. पण ते आपल्याला गोलच दाखवते करून. त्याचा मतलब वेगळा आहे. कारण ते सर्वात हुशार आणि सर्वात अक्कलवान मुलगा असतो. कोणाचा झाला, सगळ्याच्या प्रत्येकाच्या घरी ही गोष्ट आहे. पण ते गोल का ओढते हे त्या शिकवणाऱ्याच्या लक्षात येत नाही. त्याचं म्हणणं असं आहे, की मी लहानचा मोठा जरी झालो, किती बी शिकलो, तर हे जग गोल आहे. ते अगोदर आपल्याला शिकवत आहे, पण आपल्याला समजत नाही, की हे जग गोल आहे आणि या गोल जगामध्ये व्यतिरिक्त काहीही नाही. मी जरी मोठा झालो, तरी या शून्याच्या आतलंच मी शिकणार आहे, बाहेरचं काहीच नाही. कारण पृथ्वी ही गोल आहे, सूर्य गोल आहे, चंद्र गोल आहे. हे सगळं त्या गोल याच्यामध्ये असतंय आणि या गोल भ्रमामध्ये आपण पडायचं नाही. दिव्याच्या भोवती मुंगळा गोल गोलच फिरतो. म्हणून हॉलीबॉल गोल आहे, चेंडू गोल आहे, पृथ्वी गोल आहे. हे आपण ते लेकरू आपल्याला लहानपणी शिकवतंय, पण आपण ती गोष्ट लक्षात घेत नाही. आपल्याला ते समजत नाही. आपल्याला वाटतं आपल्याला येतं आणि त्याला येत नाही. त्याचा म्हणण्याचा असा भाग असतो की काही शिकून उपयोग नाही. किती शिकलं आणि काही जरी शिकलं तर शेवटी जग हे गोल आहे, याच्या भीतर काही नाही. आणि मी नोकरी जरी लागली, किती जरी पैसा कमवला, खूप मोठा जरी झालो, तर शेवटी काय येणार आहे? शेवटी एकाच रस्त्यानं दोघं जाणार आहेत. करोडपती जरी असला, गरीब जरी असला, तर एकाच रस्त्यानं वरती जाणार आहे. शेवटी खाली काय राहणार आहे? भोपळा. भोपळा म्हणजे गोल. त्याचं म्हणणं आहे की शेवटी खाली भोपळा जाणार आहे. सोबत तर काही येणारच नाही कोणाच्या, काही सोबत येत नाही. म्हणून जे जे कमवलं ते इथंच ठेवायचं, या पृथ्वीवरती ठेवायचं आणि खाली हातानं जायचं, असं त्या लेकराचं म्हणणं असतंय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल, कारण प्रत्येकाच्या घरी असं असते ना. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. मग हा व्हिडिओ आपल्या लेकरासाठी, आपल्या छोट्या छोट्या लेकरासाठी किंवा इतर मुलासाठी शेअर मात्र नक्की करा. कारण बरेच असे सबस्क्राईब आहेत की माझा व्हिडिओ शेअर करून नाही राहिले. काय होतं, धनच राहिलं नाही काय करू व्हिडिओ शेअर करायचा. सबस्क्राईब झालेत, पण व्हिडिओ पाहायचा हे करा. कारण काय होतंय की यूट्यूब काय करतंय, यूट्यूब सांगतंय की ज्या ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं त्यांनी हा व्हिडिओ जरूर पाहायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर मित्रहो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मग शेअर करायला काही हरकत नाही. आणि हो, तुम्हाला पटलं आहे की नाही पटलं, मला नक्की कमेंट करा. कारण तुम्ही पण सुद्धा लहानपणी गोलच केलेला आहे आणि काही याच्यामधले अजूनही गोल गोल फिरतात आणि काही लोक संसारामध्ये गोल फिरतात. तर तुम्ही कसे गोल आहेत हे मात्र मला नक्की कमेंट करून सांगा मित्र हो. आणि सबस्क्राईब आणि शेअर करायचं मात्र विसरू नका. धन्यवाद मित्र हो.